सुपुत्र राकेश बुलके. मी आपल्यासमोर शिवाजी महाराजांचा प्रवास सादर करीत आहे. महाराजांची कीर्ती बेभाम, भल्या भल्यांना फुटला घाम. त्याला कोण घाली असून दरबारी कुस्ती बेगम. बळी बेगम म्हणजे दिशाची आई. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गप्पगार. कुणी घेईन पुढाकार, साऱ्यांनीच माजरे हार. तितक्यात एक सरदार उठला, हमला शिवाजी को. आई त्याने विळा उचलला, नाव त्याच अफजल खान. जित जागत जणू सैतान खान बनला छाती ठोकून. शिवबाला टाकतो शोधून. कौतुक दरबारात खाने माझा गुलवीत. त्याचं घोळ दळ पायदळ, फौज फातरी बक्कळ. अंगी 10 हत्तीचं बळ, पाहणारा कापे चळचळ. पदभतात ठिशीत शिरीत खायचे सेनेने गेली. गावच्या गावात दुस्त केली, आभणीच्या आभणी उठली. कोण कोण लोकनाथ हे वादळ. आता अशोकाचं काही खरं नाही. इकडे निजाम, पलीकडे मोगल. जो तो वेग होऊ लागला. महाराजांची सेना मुतो भराया. खानाला कसं थोपणार, काही डावा होणार. चिंतेत पण तसं अशा वाघिणीचा तो छवा. गनिमाला कसा ती चवा. डोक्यात गणी मी कवा. भीतीचा धरला सांगावा. माझाने भीतीचा धरला सांगावा. खानानं हसत हातच कबूल केला. त्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान वेगमान. त्याला नाही जाण शिवाजी राजाच्या करामतीची. ऐदास नाही जाणीव शक्तीची. कैला काही कल्पना युक्तीची. जिरह जी जी जी. खानाच्या भीतीसाठी महाराजांनी एक नक्षीला आशामेयाने उघडलेला होता. अशा आशामेयात खान दौलत दुरत आला. सद्बंद त्याच्या संगतीला, महाराजांच्या संगती मोहळा. महाराजाला पाहून खान म्हणता कसा, आव आव शिवाजी आव, हमारे गले लग जाओ. खान हा कमाल तो हसरी, घेऊन नजरती गहिरी. जिरहो जी जी जी. खानानं महाराजाला आलिंगन दिले. खानाचा अभिमान मानला. कतारीचा वार त्याने केला. खडखड आवाज झाला. चिलखत होता अंगाला. खानाचा वास गेला. खान गडबडला. तितक्यात महाराजांनी पोटात बिछो खुपसला. वाघाने खानचा मारा केला. त्याला फार